लेणीवरती बघताना आपल्याला टोटल 22 लेण्या बघायला भेटतात आणि 15 स्तूप बघायला भेटतात। एक मोठं स्तूप बघायला भेटतं ते स्टार्टिंगलाच एंट्री करतो तेव्हा, आणि पुढे आल्यानंतर एकाच ठिकाणी आपल्याला 14 स्तूप बघायला भेटतात। नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण आलेले ते भाजी लेणी बघण्यासाठी। बघू शकता इथे भाजी लेणी दिसते आपल्याला, बोर्ड लावलेला भाजी लेणीचा, आणि आपल्याला इथे जायचे आहे बघा, ही भाजी लेणीचं आहे। इकडनं आपल्याला एंट्री आहे समोरून, इकडनं जायची। आता आपण बघू आपण वरती जाऊन किती तिकीट वगैरे आणि काय काय बघण्यासारखं इकडं भाजी लेणीला। ते व्हिडिओ पूर्ण बघा, कशी मजा येईल तुम्हाला बघा। हे बघा इथं ना बोर्ड लावलेलं, तिकीट किती वगैरे काय, किती वर्षासाठी मुलांसाठी किती फ्री आहे ते, आणि इथनं आपल्याला एंट्री करायचे। तर आपण झालं आपण चढू पटापट पायऱ्या थोडेफार, किती पायऱ्या चढायचे आपल्याला पण माहीत नाही। लोक बसले साईडला, दमल्यात वाटते। ना वेजी खादी जामफळ खाऊ गयो अब जामफळ जो काकडी खादी पेलू खादू, अब जामफळ खाऊ। छुटा आपू छुटा नाही ना म्हणलो आपू। हे थोडं वरती आलो ना, इथे खोली दिसते, कदाचित तिकिटासाठी असेल किंवा त्यांचेच वन विभागासाठी काहीतरी असेल। जाऊन बघू आपण काय आहे ते। भाजी लेणी तिकीट घर, तिकीट काउंटर आहे। तिकिटाचे बोर्ड लावलेत। भुगतान तिकीट इथं आहे का वरती? किती तिकीट आहे? 25 रुपये एक 25 रुपये एक द्या। ऑनलाइन करतो का? नाही काय देतो ना, 25 सुट्टी आहे द्या। एक मिनिट बघतो। हे 20 रुपये पकडा, 5 रुपये होते सुट्टे मग असे दिले। ऑनलाइन मध्ये 20 आहे, ऑनलाइन मध्ये करतो। जाऊ दे, हाय सुट्ट्या। आता ते परत मोबाईलचा डेट बंद करायला लागेल सर्व गोष्टी। ऑनलाईन 20 रुपये आहे का आपलं तिकीट? ऑनलाइन मध्ये 20 आहे। अच्छा, आझादी का अमृत महोत्सव। तिकीट घेतलं आपण, आपण वरती जा। तिकीट वरती जा बघतात का? वरती तिकीट बोलतोय, तिकीट दाखवायला लागतो, तिकीट सांभाळून ठेवायला लागेल। समोर आपल्याला दिसते लेणी इथना, पण वरती गेल्यानंतर किती मोठी आहे किती लांब आहे ते माहीत नाही आपल्याला। तर डायरेक्ट जाऊन बघू। आता थोडंच पाहिले झालेलं आहेत, बघू शकता समोर ती दिसते तीच लेणी। चला, इथे नोटीस पण लावलेली आहे, आपण जाऊ आतमध्ये। कुठं ना कुठं फिरण्यासाठी आहे, समोर तिकडे पुढे आहे, शेवटपर्यंत आहे का? इथनं सोडत होते का? हां तिकडे। ओके, बघा आपण आतमध्ये एंट्री केली, समोर किती मोठी आहे बघा लेणी, खतरनाक लय मोठी आहे। आपण सगळी आता एक एक स्टेप बाय स्टेप बघू। सुरुवात इकडनं करू पहिले। बघा इथेच स्टार्टिंगला आपल्याला बघायला भेटते गुफा। बघा ही लेणी आहे, खोल्या आहेत बघा छोट्या छोट्या,
अशा प्रकारच्या पूर्ण गुफा दिलेल्या आहेत तिथे. आणि सर्वात जुनी लेणी आहे, 2ऱ्या शतकातली लेणी. त्यामुळे किती प्राचीन लेणी असू शकते तुम्ही समजा. आता हे बघा, इकडनं आपल्या वरती जाता येणार नाही, आपण बाहेर जाऊ. हा दगड पण आहे ना, दगड पण कसला तरी आहे, तो डिझाईन वगैरे दिसते. हे बघा, हत्ती दिसतो, हत्ती काय आहे ते समजून येत नाही. आता पुढे जाऊन बघू, पुढे इकडे काय बघायला भेटतो आपल्याला. इकडे पण आपल्याला, अरे वा, हे बघा डिझाईन बघा किती मस्त आहे. पिंपळाच्या पाण्यासारखी डिझाईन आहे बघा. आणि खोल्या आहेत. टोटल काहीतरी 21 खोल्या आहेत त्या, आणि एक सभागृह असं आहे. इकडे पण तसंच. हे बघा, इकडे पण सेम दिसतं बघायला आपल्याला. अरे हे तर मोठं हॉल टाईप आहे पूर्ण. बघा पूर्ण खोल्या दिल्यात. हॉल किती मोठा आहे बघा. बाहेर जाऊन बघू दुसरीकडे आता. साफसफाई चालू आहे. बघू शकता जो किती मोठा हॉल आहे. बापरे, लय मोठा हॉल आहेत. सभागृह का हॉल काय बोलतात त्यांना. पाण्याचं टाकं बघा, किती मोठं पाण्याचं टाकं आहे. पण आणि जेवढं मोठं तेवढं वंड आहे बघा. बघा किती वंड आहे. पाणी किती स्वच्छ आहे. परत किती मोठं हॉल आहे यार हे. बाजूला तसं हॉल आहे. हे बघा मोठा हॉल आहे. आणि चारी साईडला मस्त की बसणं अजून केलेलं आहे. दगडामध्ये खोदलेलं आहे. इतिहास असं की 2ऱ्या शतकामध्ये कोरलेलं आहे पूर्ण. बघा वरती पण आहेत. आपण असं पूर्ण बघून घेऊ इकडनं एक एक. बघा आपण आता आलो समोरच, आणि बघू शकता प्रत्येक लेणीमध्ये असते. शूज काढायचे आहेत का. प्रत्येक लेणीमध्ये जसं स्तूप असतो तसं इथे पण एकदम मोठा स्तूप आहे. बघू शकता किती मोठा स्तूप आहे. आणि हा स्तूप प्रत्येक लेणीमध्ये आपल्याला बघायला भेटतो. आणि लेणी तर काय किती मोठी आहे. अरे यार लय मोठी यार. आणि खांब बघा हे किती मजबूत आहेत. हे बघा जुन्या काळातल्या पूर्ण डिझाईन दिलेले. कोरीव काम पण. आवाज माझा मी एकटाच आहे, आवाज पूर्ण घुमतो इथे. जे बोलतोय ते परत आवाज येतो मलाच. हे काय, हे पण खड्डा इथे काहीतरी असेल, काय समजून येत नाही. हे बघा कशी खड्डे तिथे इथे
पूर्ण खड्डे आहेत. चला इथून आपण ना दुसरीकडे आता बघू, दुसरा पॉईंट बघू. चला ही बघून झाली आपली इकडं ना. आपण आता इकडे जाऊ. बघा कशा मस्त पायऱ्या आहेत, मस्त पायऱ्या आहेत ना, एक नंबर. आणि इकडं पण बघा आतमध्ये किती गुफा आहे तिथं पूर्ण. आणि हॉल पण बघा बाहेर किती मोठं आहे. चला वरती जाऊन बघू. जसा वरती येतो तसा व्ह्यू अजून भारी दिसतो. सुरुवात इकडनंच करू आपण. बघा किती मोठा हॉल आहे, शांत निवांत एकांत. बघा किती मोठी खोली आहे. आतमध्ये पण त्या खोली, इकडे पण आहे खोल्या. चला कोरीव काम केलेलं आहे दुसऱ्या कामातलं. कोंडाणा लेणीपेक्षा कितीतरी मोठी आहे ही. कोंडाणा लेणीला आपण गेलो होतो त्यापेक्षा भरपूर मोठी आहे. खोल्या किती मोठ्या आहेत बघा. आपण कोंडाणा लेणीला गेलो तिथं ऐकलं होतं का सर्वात जुनी आणि मोठी लेणी ही आहे, भाजी लेणी ना. खरंच आल्यानंतर समजते जुनी काय आहे आणि मोठी काय ते. सगळीकडे बघायला भेटतो किती मोठी. अरे वा काय व्ह्यू आहे, खतरनाक. चला परत आपण इकडनं खाली उतरू. हे बघा हा पण दगड कोरीव काम केलेलं आहे काहीतरी. ते नष्ट झालेलं काय दिसत नाही. तिथे जायला रस्ता नाही, तुटलेलं आहे पूर्ण. इथनं ते पण आहेत खोल्या, तुटल्यामुळे ते जायला रस्ता नाही. त्यामुळे आपल्याला तिकडं बघायला भेटत नाही इकडं जाऊन. आणि कदाचित तो तुटलेला भाग आहे त्यामुळे खाली पण हे केलेलं असेल, जाऊन देत नसेल. इथे बंद करून ठेवलेलं आहे. आणि बघा इथे शंकराची पिंड, जय शंभू नारायण. शंकराची जुनी पिंड आहे, बघू शकता किती जुनी पिंड आहे ती. तिचे अवशेष मिटत चाललेले आहेत पण खूप जुनी दिसते पिंड. आणि हे काम तर लयच खतरनाक आहे यार. बघा ना कसलं खतरनाक आहे. तर पूर्ण पिंपलाच्या पानासारखं यांची डिझाईन बघा ना. तसं पिंपलाचं पान नसतं त्या प्रकारचे डिझाईन आहे. आता इथं कोणाला माहिती विचारला तर हा माणूस आहे परप्रांतीय, त्याला का माहिती पण नाही. कसं काम यार भारी. हे बघा आता आपण ना इकडे दुसरीकडे हे बघू. आता या साईडचं हे पण डबल आहे, 1+1. पायऱ्या चढून जावं लागतं. इथं पण स्वच्छता व्यवस्थित येते एकदम. बघा ही पूर्ण पिंपलाचं पान कसं असतं सेम त्या प्रकारची डिझाईन आहे. सर खोली काम कोरी काम. इकडे जाऊ आता आपण. इकडे बघू. हे इथं पण एक टाक आहे. कबुतरांचा आवाज काय खतरनाक.
अरे हो कबूतर आहेत आतमध्ये अटॅक करतात का लोक. हा भाजी लेनी बघा ना कसं कोरी काम केलं किती कोरलेलं आहे पूर्ण. नाही जाऊ शकत का वरती. वरती बघा इथं बंद करून ठेवलं आहे पावसामुळे. एवढा पट्टा आहे ना फक्त इथं चिकट होतो वरनं पाणी पडतो तिथं म्हणून त्यामुळे जास्त तेवढं ते बंद केलेलं आहे. हा भाग आपल्याला बघायचा राहिला इथे म्हणजे. हे पाण्याचं टाका इथं पण. टाकं खोल आहे दिसत पण नाही खाली किती पाणी जरा खराब येतलं. टाकं एकदम खोल आहे. अरे बापू बापू लयच खोल आहे. पाण्यासाठी सोय केलेली आहे. इथं पण पाण्याचं टाक आहे. इकडे जाऊन बघू आपण. सगळीकडे म्हणजे गुफाच आहेत. दुसरं काय असं बघण्यासारखं नाही. हे स्तूप आहे फक्त एक आणि बाकी सर्व गुफा आहेत. अशा प्रकारे सगळं आहे इकडे. हे टाक बघा किती पाणी स्वच्छ आहे. लोकांनी पैसे टाकले त्यामध्ये पैसे दिसतात क्लिअर. बघा म्हणजे किती पाणी स्वच्छ आहे. तिथे पण टाकच आहे पाण्याचं. 2 टाक आहेत पाण्याचे. हे बघा इकडे पण स्तूप बघायला भेटत आपल्याला. वा एक नंबर. किती स्तूप आहे तिथे. जसा काय एखाद्या ठिकाणी स्टॉक लावून ठेवलेला असतो गोडाऊनला असतो नाही का. काय म्हणजे काय इतिहास आहे काय माहीत नाही. सर्व आहेत इकडे. आतमध्ये एंट्री नाही का. बघा बघा इथे स्तूप दिसतात ना. हे तर आतमध्ये 5 आहेत आणि बाहेर 9 असे टोटल इथे 14 स्तूप आहेत. 14 स्तूप इथं आपल्याला बघायला भेटतात. आणि तिकडे आतमध्ये एक जो आपण बघितला स्टार्टिंगला मोठा तो 15वा. असे स्तूप इथे बघायला भेटतात आपल्याला. हे बघा हे 9 स्तूप आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 इथनं स्टार्टिंग होते. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि आतमध्ये 5 अशा प्रकारे स्तूप येते. एका रांगेत एका ठेवलेले आहेत. इकडे काय आता आपण बघू पुढे जाऊन. कदाचित इकडे शेवट होत असेल. पण जाऊन बघू. साईडला तटबंदी बांधलेली आहे त्यामुळे जाऊन बघू काय आहे बघायला. इथून स्वच्छता आहे चांगली आहे.
अरे वा, हे बघा लय भारी आहे. सभागृह आहे, लॉक करून ठेवलेलं आहे ते पूर्ण. आतमध्ये जायला एंट्री नाही, नाही तर आपण खोललं असतं. बघा कसं लॉक करून ठेवलं पूर्ण, ते पॅक केले. आणि हे बघा असं कोरीव काम केलेलं यार, जुन्या काळातलं सगळं कोरीव काम आहे. समजून येत नाही काय कोरीव काम ते कसलं आहे. पूर्ण कोरीव काम आहे यार, भारी काम आहे. आणि हा गुटरगू असा बसलाय. शांत बसलाय. बघा वरचं काम बघू शकता तुम्ही, कसं आहे वरचं काम, भारी काम आहे. हे बघा झीज होत चालली यांची पण, कारण की दुसऱ्या शतकातलं म्हणजे काही सोपं नाही. त्या काळामध्ये दगड कोरलेला आहे. दुसरा शतक कोणता, आणि आता चालू आहे 2025. समजू शकता आपण किती वर्ष पुराण आहे ते, किती जुनं आहे. इकडे काय आहे, इकडे आपलं जाऊ आता वरती. इकडे पण गुफाचे, ही शेवटची गुफा. तर मंडळी, तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला आपल्या नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. पावचं बेल आयकॉनचं बटन पण दाबा. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.